पदस्पर्श झालाय, छत्रपतींचं या ठिकाणी पाऊल पडले आणि तो चिरा निखळला ना एखाद्या वेळेस, तर आम्हाला दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर हळहळ होतं, यातना होतात. कारण जीवापाड आम्ही या गोष्टीकडे बघत असतो. आम्ही सहज किल्ले कधी फिरत नाही. कुठलाही गडकोट आम्हाला दगड माती संवाद करायला लागते जेव्हा आपण भक्तीनं तिथं जातो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना सिंधुदुर्गमध्ये घडली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिवचरित्रकार तसेच दुर्ग भ्रमंतीकार शिवरत्न शेटे सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. लोक संताप व्यक्त करतायत की अशा पद्धतीनं दुर्घटना होऊच कशी काय शकते. आपण कशा पद्धतीनं बघताय घटनेकडे आणि काय सांगायला सगळं? खरं तर पुतळ्याला विरोध नाही आहे. पुतळे ही प्रेरणा देण्यासाठी निश्चितपणे आवश्यक असतात, पण ते उत्कृष्ट दर्जाचे पाहिजेत, क्वालिटेटिव्ह पाहिजेत. आज 3,600 कोटी रुपये पूर्ण त्या प्रकल्पाला शासनाने मंजूर केलेला खर्च केला गेला आहे. त्यापैकी पुतळ्याला जो काही 5-25 कोटी असेल हा भाग वेगळा. परंतु पुतळा कोसळल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि याच्यावरती मंथन सुरू झालं. खरं सांगू का, 3,600 कोटी रुपये राजगडाला जर लावले असते, रायगडाला जर लावले असते, तर चित्र वेगळं राहिलं असतं. आज छत्रपती शिवाजी महाराज निम्म आयुष्य म्हणजे आयुष्याची 25 वर्ष ज्या किल्ल्यावरती जगले, तो किल्ले राजगड. बघा, आज दुरावस्था आहे, अनेक किल्ल्यांची दुरावस्था जिथं छत्रपतींचा पदस्पर्श झाला. खरं सांगू का, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रक्त सळसळतं, अंगामध्ये काहीतरी संचारतं. तो प्रेरणा मंत्र आहे महाराष्ट्राचा. महाराजाला आपण बघितलं नाही, बघू शकत नाही, परंतु महाराजांना ज्यांनी बघितलं आहे, किंबहुना प्रत्येक वेळा जीवघेण्या प्रसंगातनं ज्यांनी वाचवलं आहे, ते महाराजांचे सवंगडी साथीदार म्हणजे गडकोट आणि किल्ले. खरं सांगू, महाराजांच्या बाबतीतले सर्व आठवणी या गडकोटांच्या तटाबुरुजांनी बघितल्यात, त्या भिंतींनी बघितल्यात. आणि बुरुजाचा दगड कोसळताना ज्या यातना होतात ना, दुर्ग भ्रमंतीकार म्हणून आम्हाला, जेव्हा आम्ही पदभ्रमंतीसाठी जातो, एखादा बुरुज शाबूत असतो, 2-3 वर्षानंतर झाडं झुडपं वाढून बुरुज पडतो, कोसळतो, तेव्हा हृदयाला अशा यातना होतात. माझी नम्र विनंती आहे सरकारला, पुतळ्यांना विरोध नाही, पण निकृष्ट दर्जाचे पुतळे उभे करण्यापेक्षा महाराजांची चिरंतन स्मारकं जी आहेत, राजगड, रायगड, शिवनेरीसारखी महाराष्ट्रातली बहुतांश किल्ले ज्यांनी महाराजांना बघितलं आहे, मला वाटतं की त्या किल्ल्यांची डागडुजी आणि तो किल्ला पूर्ववत वैभव संपन्न उभा करता आला तर बघा ना, विचार करा, एखादा परदेशातला पर्यटक आला आहे किंवा महाराष्ट्रातला किंवा भारतातला शिवभक्त आला आहे आणि रायगड उभा आहे. पूर्वीच्या वैभव संपन्न 350 वर्षापूर्वी रायगड कसा होता, 350 वर्षापूर्वी राजगड कसा होता, मला असं वाटतं की ते वैभव संपन्न जर किल्ले उभे करता आले प्राचीन अँटिक टच देऊन, तर मला वाटतं की रात्रीच्या मशालीच्या प्रकाशामध्ये जागता पहारा कसा असेल आणि त्या पेहरावामध्ये मावळे जर आज उभे करता आले आणि प्राचीन समृद्ध छत्रपतींचं वैभव संपन्न हिंदवी स्वराज्य जर दाखवता आलं, तर मला वाटतं की ही खऱ्या अर्थानं शिवभक्ती ठरेल. खरं तर लोकांना प्रेरणा देण्याचं काम आपण करता, मात्र डोळ्यात अश्रू आलेले आहेत, डोळे पाणावलेले आहेत. किती वेळ काय होतं की आम्ही जुळलेलो आहेत, आम्ही किल्ल्यावरती सहज कधी जात नाही. गडकोट ती माती आम्हाला संवाद साधायला लागते की पदस्पर्श झालाय, छत्रपतींचं या ठिकाणी पाऊल पडले आणि तो चिरा निखळला ना एखाद्या वेळेस, तर आम्हाला दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर हळहळ होतं, यातना होतात. कारण जीवापाड आम्ही या गोष्टीकडे बघत असतो. आम्ही सहज किल्ले कधी फिरत नाही. कुठलाही गडकोट आम्हाला दगड माती संवाद करायला लागते जेव्हा आपण भक्तीनं तिथं जातो. त्यामुळं गडकोटांचं वैभव संपन्न म्हणजे या गडकोटांनी कोणेकीकाळी या राष्ट्राचं संरक्षण केलं. ज्या तोफांनी गरिमांच्या चिंधड्या उडवल्या, त्या तोफा आज शेवटच्या घटका मोजतायत ना, तिथं वाटतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे का. मला असं वाटतं की हे वैभव संपन्न जे राष्ट्र हे किल्ले जपले पाहिजेत, याच्यापेक्षा माझं काही म्हणणं नाही. आणि सरकारला माझी नम्र विनंती आहे की किल्ले जपा. तर हे अश्रू दाखवले पाहिजेत महाराष्ट्राला, जे राज्यकर्ते आहेत त्यांनी अश्रू पाहिले पाहिजेत. शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत ते खरं तर महाराजांच्या इतिहासाला जागं ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं कार्य करतायत, तेच कार्य जर राज्यकर्त्यांनी केलं तर पुन्हा एकदा असे हात जोडून विनंती करण्याची वेळ कोणावरतीही येणार नाही.
कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.